Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सदस्यांचा शपथविधी हा समारंभ संविधानिक व पवित्र आहे. या समारंभादरम्यान सर्व उपस्थितांनी शांतता पाळावी. तसेच या कार्यक्रमादरम्यान कोणीही घोषणा देऊ नये अशी मी विनंती करतो. महोदय, आता शपथविधीच्या कार्यक्रमास सुरुवात होत आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3) घ नुसार महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या सन्माननीय सदस्य डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांचे नाव जाहीर करणारी अधिसूचना दिनांक 5 मे 2026 रोजी व उर्वरित 9 सदस्यांची नावे जाहीर करणारी अधिसूचना आज दिनांक 14 मे 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये माननीय सभापती महोदयांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ द्यावी अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. डॉक्टर नीलम दिवाकर गोरे. नीलम लतिका दिवाकर गोरे विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. धन्यवाद. सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शपथेचा नमुना दिलेला आहे की अंबादास एकनाथराव दानवे, मी अंबादास एकनाथराव दानवे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन.
डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी मा जिजाऊ, मा अहिल्या आणि माता सावित्री आणि मा रमाई यांना अभिवादन करते. स्वर्गीय राजीव सातव यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करते आणि आमचे नेते देवाभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद.